हे जवळजवळ 2 वर्षापासून लागते ना बोर्ड. खराब झालं की दुसरा आणून लावतात. अच्छा, सुधारणा काहीच नाही. पहिले 2 लावले होते तिकडे, त्यांचे फोटो पण येत नाही. फोटो काढू का? हा काढा ना. काय लिहिले आहे? प्रभाग क्रमांक 70 मधील रसराज नाल्यालगतच्या इंदिरानगर परिसरात झोपड्यांचे बांधकाम रसराज नाल्यालगत संरक्षण भिंतीलगत केलेले असल्याचे दिसून येत. सबब अशा बांधकाम केलेल्या झोपड्या राहण्यासाठी धोकादायक असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव अशा झोपड्याधारकांना सूचित करण्यात येते की आपण सदर ठिकाणी त्वरित स्थलांतरित व्हावे. सदर ठिकाणहून स्थलांतरित व्हावे, अन्यथा पावसाळ्यात भविष्यात दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. ओके. सहाय्यक आयुक्त के पश्चिम. तिकडे पण तोच बोर्ड आहे का? इकडे दाखवतो तुम्हाला. चला. आपल्याला ह्या शौचालयाची त्रास आहे का? हे 16 डिसेंबर 2023ला शौचालय कोसळलं. 16 डिसेंबर 2024ला ही भिंत कोसळली आतमध्ये. त्यानंतर मग इकडचं बांधकाम त्या लोकांनी तोडलं, महानगरपालिकेच्या लोकांनी, आणि आम्ही तुरंत नवीन करून देतो असं सांगितलं. 16 डिसेंबर 2023 त्यात जवळ 2 वर्ष होऊन गेली. 2 वर्षापर्यंत आम्हाला सुविधाच नाही. फक्त 5 शौचालय पुरुषांचे आहेत, 240 घरमालक आहेत, आणि 240 घरमालकांना ते अपुरे पडतात, आणि जवळजवळ 2 ते 3 चोक बसतात नेहमी. किती आहेत टोटल? 240. 240 झोपडीदार तिथे राहत आहेत. हो. आणि शौचालय किती आहेत? 5. आता सध्या पहले टोटल 5 नहीं है पूरा, वो भी भरा हुआ है. 3, 4, 24 मध्ये आता 6, 5 वापरते. 5 मधले आता इकडे 4 चालू आहेत, आणि महिलांचे 2 चालू आहेत. आणि सकाळी भली मोठी लाईन असते, लोकांना ड्युटीवर कामाला 250 लोक, 250 घर, एका घरात 4 माणसं तरी पकडले. आता बरीच ऑफिस वगैरे काय असतं. 1200 पब्लिक झालं. महिला मंडळ पुढे आहे जरा. आणि मग काय केलं साहेब, हे बांधकाम जेव्हा आम्ही करून घेतलं 5 शौचालयाचं इमर्जन्सी, तेव्हा आम्ही 1 नंबरच्या शौचालयाचा उपयोग करत होतो. पण त्या लोकांना तिकडे पण त्रास व्हायला लागला. मग त्या लोकांनी आम्हाला बंदीच घातली तिकडे. तर कंडिशन असं आहे की आम्हाला ह्याच्यातून पहिलं आता काय झालंय, की जी ड्रेनेज लाईन आहे 5 संडाची, ती पूर्ण चोकअप झाली. त्यामुळं बाहेर आता मटेरियल जात नाही. आता जे मटेरियल जमा होते ते टाकीत, आणि ते काही दिवसांनी भरलं का आमची समस्या संपूर्ण पाणी बाहेर. म्हणजे त्या तिथे सोडलेलं आहे. सगळं ह्याच्यामध्ये आहे ना, सगळं मटेरियल आता हे जर पडलं ना मलबा ह्याच्यामध्ये पडलेलं आहे. त्यामुळे हे जर टाकी होती, त्यामुळे टाकी पूर्ण खाली आहे, पण त्याचं ड्रेनेज इथून होतं बाहेर. तर आता ते माती ड्रेनेजमध्ये पण त्यामुळे पाणी आता जात नाही तिथे. आता ही शौचालयाची टाकी भरत चालली. त्यामुळं सफाई मला हा बघा, हा माणूस हा प्रत्येक वर्षी आम्ही याला त्याचे पगार देऊन आम्ही सफाईला ठेवला आहे. पण तो पण वैतागला आहे. तो कुठे काय टाक्याच भरलं तर मी काय करू. तरी मटेरियल जरी साफ झालं तरी पण शौचालयाचे जे बाकी 5 आहेत ते सुरळीत चालू होते. तुम्ही वस्ती स्वच्छता योजना कोणाकडे येते? नाही, आम्हीच कमिटी चालवतो. आम्ही त्यांना पगार देऊन हे करतो. बघ जरा, हा किती आहे? इंदिरानगर 1 की 2? 2 आहे. इंदिरानगर 1 तिकडे कालीमाता मंदिर पासून तिकडचा 1 नंबर. इकडनं 2 आहे. इथून 2 आणि हा तिकडनं 1 आहे, हा 2 आहे. म्हणजे तो 1 आहे तिकडनं. आणि हा कुठे मंदिर? हे मंदिर पासून तिकडे 1. म्हणजे तिथून साईड 2 नंबर, साईड 1 नंबर. तिकडे 1 नंबर. कोण आहे 1 नंबरला? बघ जरा. तिकडे पण टॉयलेट आहेत, पण या लोकांना तिकडे जाऊन देत नाही. तिकडे पण पैसे देऊन करतात. आम्ही पण पैसे देऊन. कोण आहे वाली नाही. सगळी येतात, बघून जातात, ते बोलतात आजपर्यंत जवळजवळ श्री शक्ती महिला बचत बीएमसीच्या लोकांनी काहीच करत नाही. आम्ही करतो. श्री शक्ती महिला बचत गट आहे. प्रियंका बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि श्री महालक्ष्मी महिला बचत गट यांच्याकडे हे शौचालय आहे. एरिया सफाईचं काम त्यांच्याकडे. त्या जिओज कोण आहेत त्यांना फोन लावायचा प्रयत्न करा आणि बोलून घेताना जागेवरती. आता मला जरा इकडे काही दिवसांनी आणि 2 वेळा आम्ही रिपेअर केल्या. जोपर्यंत हे 2-3 महिने जातील समजा, तुम्हाला आम्ही तिथे करूया. तुम्हाला इथं कुठे जागा नाही भेटत. इकडे तुम्हाला काय हवं आहे? आम्हाला इथे हवं आहे की आम्हाला हे बांधून पाहिजे. पण पडाई जेव्हा आम्हाला संघास आहेत तर त्यासाठी ब्रिज बांधून आम्हाला द्यावं. तर तिकडे सोय करायची. इकडे जागाच नाही आहे कुठे. बरोबर. आणि तुम्हाला इकडून जायला ब्रिज हवाय. हा, बरोबर ना.
या ठिकाणी जायला जागा नाही आहे, तर या ठिकाणी त्यांना ब्रिज हवा आहे बनवून. तिकडे आम्हाला पडायचा टॉयलेट जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जागा करून. हे तुटलेलं आहे. एखाद्या वेळी रात्रीचं कोण आलं ना तर डायरेक्ट बोला बोला. त्याच्यामध्ये नाही ते लेडीजचे जे बाथरूम आहे ना तिथे पण आम्ही 2 लाद्या टाकलेल्या कडापा, पण त्या पण तुटल्यात ना. आणि आता दुसरं टाकलं आपण. हा पण आम्ही टाकून म्हणजे कुणाला तरी काहीच ना हो म्हणून आम्ही ते केलेलं आहे प्रोग्राम, पण ते पण तुटलेलं आहे. महत्त्वाचं काय आहे साहेब, आम्ही नगरसेवक जेव्हा सुनीता राजेश मेहता होती ते 16 डिसेंबर 2023ला जेव्हा हे अपघात झाला तेव्हा ते लगेच येऊन इथे शौचालय बंद केलं. शौचालय बंद केलं, आम्ही 1 नंबरचा शौचालयाचा वापर करत होतो. मग त्या लोकांना पण त्रास व्हायला लागला कारण एवढं पब्लिक तिकडे. मग त्या लोकांनी बंद केलं. मग तात्पुरतं आम्हाला का बंद केला? हे तुटल्यामुळे हे बंद केलं. बंद केलं. बोला तुम्ही. तुटल्यामुळं मग आम्ही राजेश मेहताना म्हटलं का तुम्ही काहीतरी करा आमच्यासाठी. मग त्यासाठी तो आनंद स्वामी त्यांचा असिस्टंट त्यांनी येऊन 2-3 वेळा व्हिजिट दिली की आम्ही चालू करतो, बांधकाम चालू करतो. पण तो अद्याप त्याचे काही नाही. आमदार पराग अल्वानी यांच्याकडे पण आम्ही 2 वेळेला भेट घेतली की साहेब लोकांची लई समस्या आहे, लहान मुलं खेळतात, येतात जाताना वास येतो कारण हाच रस्ता आमचा येण्याचा. तरी पण कोणी दुर्लक्ष केलेलं आहे. आजपर्यंत शौचालयाची कंडिशन बघा. आता काय झालं, खचत चाललं. आता हा भाग बहुत खचत चालला. शेवटी जर का लहान मुलं एखाद्या वेळी रात्रीचं कोण आला आणि खचला तर मोठा अपघात होऊ शकतो कारण एकदम कमजोर झालेलं. सर किती वेळ झाला हे तोडून सर्व? 2026ला 26ला तोडलं. 16 डिसेंबर 2023 हा त्या दिवशी खचलं गेलं होतं. आता जवळ 2 वर्षापेक्षा जास्त झालं आणि आमच्या पत्रव्यवहार सगळ्यांशी कॉन्टॅक्ट चालू आहे, परंतु काहीच नाही. अच्छा, सर्वात पहिलं पत्र कोणाला दिलं? बीएमसीला नाही, दिलं? महानगरपालिका आपल्या नगरसेवक महानगरपालिकेला महानगरपालिकेला आम्ही जाऊन भेटलो स्वतःहून आणि त्यांना पण त्यांचं लेटर गेलं होतं नगरसेवकचं, पण काय ऍक्शन घेतली नाही. तुम्ही महानगरपालिकेला पत्र दिलं होतं? महानगरपालिकेला नाही दिलं. नाही दिलेलं. त्यांच्या ऑफिसर जाऊन भेटलो होतो. भेटलो होतं पहिले. 3 वेळा आमची भेट झाली. हा करतो, चालू करतो. आमचे ऑफिसर येतील, पाणी करतील आणि तुमचं काम अरे पाणी करा दोघे 2-3 वेळा आले. पण जेवण पण केलं. आले ते. आता त्यांनी ऑप्शन काय केलं की आम्ही तुम्हाला रेडीमेड संडास देतो. जे रेडीमेड देतात ना बॉक्स, तर ते ठेवायचे पुढे. तर म्हटलं आम्हाला इथं ब्रिज करून द्या आणि ब्रिजच्या बाजूला जागा खाली. ते ऍक्शन नाही. बाहेर जाणार नाही. तर बोललो तुम्ही एक सुविधा करा की पाठीमागे टेम्पररी आणि तिकडे तर म्हणजे बघा त्या ब्रिजचं तर पॉसिबल नाही आहे कारण तो नाल्यावरती ते अतिक्रमण होतं, त्यामुळे ते शक्य नाही. ते आपण तो विषय नंतरचा आहे. बरोबर. आता आपल्याला सध्याला काय आहे, इथे तुम्हाला तात्पुरते 5-6 संडास जर तिकडे लावून दिले चालेल. ते मुव्हेबल, हा तर तुमचं आता हे पावसाळ्यामध्ये तर काम होणं शक्य नाही. चालेल. आपण काय करू, तुम्ही आत्ताच्या घडीला तुम्ही थोडा पुढाकार घ्या याच्यामध्ये आणि इथे जेवढे घरामध्ये समजा 5 माणसं असतील तर 5ही माणसांच्या सह्या घ्यायच्या. चालेल. एका लाईनीमध्ये कागद जोडा आणि त्याच्यामध्ये त्याचं नाव, त्याचा खोली नंबर किंवा काय जे काही असेल ते रूम नंबर टाका चालेल. किंवा ताईचं नाव टाका चालेल. आणि त्याच्या पुढे त्यांची एक सही घ्या आणि सोबत एक पुढे मोबाईल नंबर घ्या. चालेल. 4 गोष्टी टाका लाईनीमध्ये. चालेल. ती तुम्हाला उद्या ही तुम्हाला एक फॉर्मॅट आणून देईल. ब्लँकवाला फॉर्मॅट असतो, त्याचे झेरॉक्स मारा चालेल. आणि प्रत्येकाला त्याला सांगा बघ, तुझ्या घरात 5 माणसं असतील तर 5 माणसांच्या सह्या दे, 2 माणसं असतील तर 2 माणसांच्या सह्या दे. चालेल. विषय काय आहे की हा 2023 पासूनचा रखडलेला प्रश्न आहे. आता ह्याला आता पाऊस सुरू झाल्यानंतर इथे काय होऊ शकत नाहीये, पण आपण आत्ताच्या घडीला तात्पुरतं त्यांना सांगूया की इथे प्लास्टिकचे टॉयलेट लावून द्या आणि मग त्याचं डायरेक्ट आउटलेट कुठनं तरी ते लोक काढतील बाहेर. ते त्यांना काढायचं जसं काढतील, नाही तर इकडे कुठेतरी होल पाडतील. इथे पाठी घर आहेत का? आणि त्याला पण तिकडे पण घर आहे का? म्हणून ही ड्रेनेज लाईन फक्त एकच नाही. ठीक आहे, म्हणजे हा पाणी ते निघून जाईल. पाणी त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, ह्या पण त्रास होतो. मुलं आहेत. मी काय म्हणतो, ते आता तर नाहीये, पण पुढे जाऊन जेव्हा आपण कामासाठी जेव्हा जोर लावू ना तेव्हा हे 2 ड्रम हलवायला लागतो. हा चालेल. हा ते करूया. हलवूया आपण. कारण इथून जर नवीन लाईन टाकायची झाली ना तर ते काढावं काढायला लागतं. लागतं. Yes, बरोबर. तर ते तुम्ही त्या दोघांशी बोलून घ्या. आता त्याची लगेच गरज नाही, नाही, ते नाही, जेव्हा पण आपण ते पुढे सांगू तुम्हाला कधी होणार जेव्हा आहे. तुम्हाला गरज आपण पडेल तेव्हा तात्पुरतं काय आपण करू, ही लाईन चालू करून घेऊन त्यांना म्हणू की इथनं आम्हाला दुसरे लावून द्या वरती 5.
म्हणजे इकडे 5 आणि तिकडे 5 लावले तर तेवढ्या पुरते तुमचं आपलं म्हणजे पावसाळा पावसाला आहे आता ना. दुसरं साहेब काय माहिती, तो कासेकर म्हणून आहे महानगरपालिका, तो गाडी येऊन साफ करतो. त्यासाठी आम्ही त्यांना हा गेट पण बनवून दिला GTC कंपनीमधून. तो इथून त्यांनी पाईप टाकून मटेरियल काढून घेतलं 2दा. पण आता काय बोलतोय का आता मटेरियल नाही, आता हे रिबीट आहे, ती माझी गाडी खेचणार नाही. तर त्यासाठी जरी घेतलं ना, म्हणजे हायड्रोलिक वाले आलेले आले होते. परीक्षण केलं 2 वेळा 2दा. आणि पण ते त्याच्या आतमध्ये असलेलं रॅबिट असल्यामुळे ते ते हाल होते. त्याच्यामुळे बरंच चालेल. प्रियदर्शनी हे शौचालय बनवलं होतं, ते लेटर पण बाहेर आहे. पुष्कळ करतात मला पहिले हे लोकांना काय आम्हाला चांगलं प्रकारे केलं. त्याबद्दल हे आमचं काय आहे? GTC कंपनी, सिगरेट कंपनी. कंपनी होती, आता हा ते सिगरेटची कंपनी आहे ती रोडला. जिथून एंट्री केली तिथपासून इथपर्यंत हे सिगरेट कंपनीचा बिंद आहे. आम्ही कसं हे काम करण्यासाठी आम्ही हा एक पर्सनल गेट पण त्यांच्याकडनं करून घेतो. आता त्यांचे कसे शूटिंगचे कार्यक्रम जे असतात. काय तुम्हाला सहकार्याला आम्ही करूया. एक सहकार्य करायचं फक्त झाड तोडायचे आम्हाला सहकार्य करायचं. आणि झाडे एवढी आलीत ना साहेब, 5 वर्ष आम्ही त्यांना लेटर देतो, सगळं करतो. कधी पण घर जाऊ आता एखाद्याचं झाड पडलं तर घर जाईल एकदम. त्यांना सांगितलं छाटणी करा, तेही करत नाहीत. ते म्हणतात महानगरपालिका परमिशन देत नाही. या ठिकाणी हे झाड घरावर पडू शकतंय. एवढं मोठं ते पाहू शकताय झाड किती मोठं आहे. वारंवार विनंत्या करूनही तोडण्यात आलं नाही अजून.